नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजच्या दिवसाची सुनावणी आता संपली आहे। हे प्रकरण आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी केला। तर या प्रकरणात योग्य ती कागदपत्र न मिळाल्याने आरोप निश्चिती करू नका अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली आहे। सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिलला होईल। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली असून या समितीचा अहवाल येईपर्यंत बँका सोसायटी यांनी कर्ज वसुलीचा तगादा लावू नये, अन्यथा कार्यालय पेटवून देण्यात येतील असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार बैठकीत सांगितलं। कुणाल कामराच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। मुंबई पोलिसांनी त्याला समन्स बजावलं होतं, पण तो चौकशीसाठी हजर राहिला नाही। आता मुंबई पोलिसांनी त्याला पुन्हा समन्स बजावलंय। तसंच यावेळी वाढीव मुदत देण्यासाठी पोलिसांनी नकार दिलाय। यामुळे कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत। रेल्वे खात्याने मोठी भरती जाहीर केली आहे। साध्या सुध्या पदासाठी नाही तर रेल्वे इंजिनचे चालविणारे लोको पायलट पदासाठी ही भरती काढण्यात आली आहे। आरआरबी असिस्टंट लोको पायलट या पोस्टसाठी तब्बल 9,970 जागा भरल्या जाणार आहेत। महत्त्वाचे म्हणजे रेल्वेने अर्जाच्या तयारीसाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे। त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सुरू असतानाच नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झालाय। आता मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन यांनी औरंगजेबच्या कबरीसाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवलंय। यासोबतच देवेंद्र फडणवीसांवर टीका देखील केली आहे। मुघल वंशज प्रिन्स हे औरंगजेबच्या कबरीचे काळजीवाहक आहेत। औरंगजेबच्या कबरीचे संरक्षण करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे। संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे यांना जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले। आज बुधवार 26 मार्च रोजी मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा निश्चित झाला असून या दौऱ्यात ते ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने आज दीक्षाभूमीमध्ये जाऊन सुरक्षेचा प्राथमिक आढावा घेतलाय। यावेळी बीडीएसच्या पथकाकडून दीक्षाभूमीच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची पाहणी केली आहे। राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025चा आजचा शेवटचा दिवस आहे। मात्र अधिवेशनाचा शेवटचा दिवस बीड मधील एका शेतकरी तरुणानं गाजवला। आपल्या विविध मागण्यांसाठी या शेतकरी तरुणानं विधान भवनासमोरील वडाच्या झाडावर चढून आंदोलन केलं। या तरुणाला झाडावरून खाली उतरवण्यासाठी 10 वाजतापासून पोलीस आणि अग्निशमन विभागानं शर्थीचे प्रयत्न केले। विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात ठाकरे गटाला मोठा दणका देण्याची तयारी महायुतीचे नेते करतायत। विधानसभा निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगताप यांनी महायुतीमधील शिवसेना किंवा भाजपाचा पर्याय न निवडता राष्ट्रवादीचा पर्याय निश्चित केलाय। आज त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबईला येऊन पक्षप्रवेश करतील। मराठी टीव्ही वाहिनीवर एक अनोखा रियालिटी शो सुरू होणार आहे। सोनी मराठीने जाहीर केलंय की कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार। हा आगामी रियालिटी स्पर्धा शो एप्रिल मध्ये प्रसारित होईल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या शोचं अधिकृत उद्घाटन करण्यात आले। सुमारे 1.5-2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट अस्तित्वात आले होते। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्येही तशी जवळीक दिसून येत आहे। त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय असा दावा बच्चू कडू यांनी केलाय। दारू पिऊन वाहन चालवणे 2 वाहन चालकांना महागात पडले आहे। एका वाहन चालकाला न्यायालयाने 20,000 रुपयांचा दंड आणि 4 दिवसांची साधी कैद तर दुसऱ्या वाहन चालकाला 20,000 रुपये दंड आणि 3 दिवसांची कैदेची शिक्षा ठोठावली आहे। पिंपरी वाहतूक पोलिसांनी मागील वर्षी या दोघांवर गुन्हा नोंदविला होता। मुंबईतील दिशा सालियन या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा वातावरण तापलंय। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आज विधिमंडळात आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। माहेरून 5 लाख रुपये आण, अन्यथा तुला माझ्या घरात राहू देणार नाही असं म्हणत सासूरवाडीत विवाहतेचा छळ केला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। सन 2017 पासून हा प्रकार सुरू असून या घटनेसंदर्भात गोरेगाव पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यात मार्च महिन्यातच नद्यांचे पात्र कोरटे ठाक पडले आहे।
उन्हाळी धान पीक धोक्यात आहे. रानटी हत्तींचा धुडगूस वाढलाय, पण पालकमंत्री व सहपालकमंत्री आहेत कुठे, असा सवाल काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी 24 मार्च रोजी उपस्थित केलाय. बुलढाणा जिल्ह्याच्या 3 तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामोरे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. पण 3 महिने झाले सरकारने केस गळती व टक्कल पडण्याच्या कारणाचा अहवाल जाहीर केलेला नाही. सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. पुण्यात महावितरणाकडून तब्बल 25,000 ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. ग्राहकांनी थकीत वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडलामध्ये गेल्या 24 दिवसात 25,434 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडे अद्यापही 88 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी आहे. देशभरातल्या कोट्यवधी साई भक्तांसाठी एक मोठी बातमी आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांच्या मूळ चर्म पादुका देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील 8 शहरांमध्ये 10 ते 25 एप्रिल दरम्यान हा दर्शन सोहळा संपन्न होईल. विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची आज निवड झाली. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, त्यामुळे सर्वसामान्य व मातीशी ज्यांची नाळ जोडली आहे असे अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचे अभिनंदन करतो. अण्णा म्हणजे मोठा भाऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत आशा वर्कर यांनी सरकारकडे इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी केली होती. मात्र सरकारने फक्त 5,000 रुपये मंजूर केले. ही रक्कम स्कूटर खरेदीसाठी अपुरी असल्यामुळे महापालिकेने त्याऐवजी आशांना सायकल देण्याचा निर्णय निवडला. 1200 सायकली पुरविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या निर्णयाला आशा वर्करच्या संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, ज्यांना सत्तेची मस्ती मुजोरी आहे, त्यांच्याकडून लोकशाहीची इब्रत राखणे, त्याची शान राखणे, लोकशाहीची सभ्यता राखणे, लोकशाहीचं संवर्धन करणे ही अपेक्षा नाही असं सांगत उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव कडाडले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची निवड न झाल्याने जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर आयोजित 13व्या राष्ट्रीय सब ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत वर्चस्व गाजवीत जेतेपदाचा मान मिळविला. फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र फुटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 25 राज्यातील 550 खेळाडूंचा सहभाग होता. राज्यभरात अनिर्बंध पद्धतीने सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासेसचे योग्य नियमन करता येईल या दृष्टीने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कायदा करण्यासाठी प्रारूप मसुदा तयार करण्यात आलाय. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात त्याचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शालेय परीक्षांचा कालावधी पुढे नेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत मंगळवारी दिली. इयत्ता 1 ते 5वी साठी 200 दिवस शाळा चालवणे अपेक्षित आहे, तर इयत्ता 6वी आणि त्यापुढील वर्गांसाठी 220 दिवस शाळा चालणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. परीक्षा आधी घेण्यात आल्यास विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर शाळेत येत नाही, त्यामुळे शिक्षणाचा कालावधी अपुरा राहतो. विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असेही भुसे यांनी सांगितले. लोंढरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठामध्ये परीक्षांच्या वेळापत्रकातील अनागोंदींपासून ते खरेदीमध्ये गैरव्यवहारांपर्यंतच्या तक्रारीनंतर सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये तंत्र शिक्षण संचालक BN पालस्कर व सहसंचालक सुनील भामरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या कुटुंबियाच्या जीवनात एक पेल्यातील वादळ आलं आहे. अनेक माध्यमांनी दावा केला आहे की मोहम्मद शमी याची बहीण शबीना आणि भावोजी गजनबी यांची नाव थेट मनरेगाच्या मजुरांच्या यादीत समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शबीना हिची सासू गुले आयशा ही सरपंच आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या खात्यात वर्ष 2021 ते 2024 पर्यंतची मजुरी सुद्धा जमा झाली आहे.
अहमदाबादच्या एका कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला विना हेल्मेट प्रकरणी तब्बल 10 लाखांचा दंड आकारण्यात आलाय. 8 मार्चला पोलिसांकडून न्यायालयाचे समन्स आले. त्यावेळी अनिलला धक्का बसला. चिंतेने ग्रासलेल्या अनिलने सामाजिक कार्यकर्ता हर्षद पटेलांसोबत पोलीस आयुक्तांचे कार्यालय गाठले. तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला तक्रार दाखल करण्यास सांगितली. सत्तारूढ भारतीय जनता पक्षातर्फे देशभरातील 32 लाख गरजू अल्पसंख्याक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू असलेले किट देण्याची सौगात ए मोदी ही योजना रमजान ईदच्या अगोदर राबवण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. या किटची किंमत प्रत्येकी सुमारे 500 रुपये ते 600 रुपये आहे. कोरोना काळात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या पीएम केअर निधीमधील पारदर्शकतेबाबत आरोप करण्याची आणि पळून जाण्याची काँग्रेसची संस्कृती असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. या त्यांच्या आरोपावर राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच न्यू इंडिया सहकारी बँकेवर कडक निर्बंध लादल्याने ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. या संदर्भात आता भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी आज 26 मार्च रोजी लोकसभेत शून्य प्रहारात बँकेतील ठेवींवरील 5 लाखांपर्यंतचा विमा संरक्षित रकमेत वाढ करण्याची मागणी केली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बँक ठेवींना 100% विमा संरक्षणाची मागणी करीत यासाठी DICGC कायद्यात दुरुस्ती करण्याची देखील मागणी केली आहे. प्रेम प्रकरणातून एका योग शिक्षकाला त्याचा जीव गमवावा लागलाय. कारण आधी त्याचं अपहरण झालं, त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्या योग शिक्षकाला जिवंत गाडण्यात आलं. पोलिसांना घटना घडल्यानंतर 3 महिन्यांनी मृतदेह सापडलाय. या धक्कादायक घटनेने रोहतक हादरलेला आहे. जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत अमेरिका 89व्या स्थानावर आहे. या देशाचा सुरक्षिततेच्या बाबतीत इतका खालचा क्रमांक पाहून अनेकांना धक्का बसू शकतो. विशेष म्हणजे भारत व पाकिस्तान हे देश सुरक्षिततेच्या बाबतीत अमेरिकेच्या पुढे आहेत. जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत पाकिस्तानचा 65वा आणि भारतचा 66वा क्रमांक आहे. झारखंडमधील हजारीबागच्या झेंडा चौकात रामनवमी पूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गाणी वाजवण्यापासून मंगळवारी रात्री उशिरा परिसरात 2 समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या जामा मस्जिदीजवळ ही मिरवणूक पोहोचली तेव्हा मिरवणुकीत वाजणाऱ्या जाणाऱ्या गाण्यांवरून वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर दगडफेक आणि तोडफोड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महादेव बेटिंग ऍपशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्ली येथील 60 ठिकाणी छापे टाकले. या बेकायदेशीर कारवाईत सहभागी असल्याचा संशय असलेल्या राजकारणी, वरिष्ठ नोकरशहा, पोलीस अधिकारी, महादेव बुकचे प्रमुख अधिकारी आणि इतर खासगी व्यक्तींच्या घरावर छापे टाकण्यात आले. मध्य प्रदेशातील सतना येथे पती पत्नी यांच्यातील घरगुती हिंसाचाराचा हैराण करणारा प्रकार समोर आलाय. बऱ्याच महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक महिला तिच्या पतीला घरातील एका बंद खोलीत बेदम मारहाण करताना दिसते. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. भारतात वैश्य व्यवसाय बेकायदेशीर आहे, परंतु शेजारच्या बांगलादेशात वैश्य व्यवसाय सरकारी नियमानुसार कायदेशीर आहे. बांगलादेशात वैश्य व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला नोंदणी करावी लागते. शिवाय सोबतच स्वतःच्या सहमतीने व्यवसाय करत आहे असं लिखित स्वरूपात द्यावं लागते. कारण ज्यांच्याकडे कोणता उद्योग किंवा नोकरी नसेल अशा महिला बांगलादेशात वेश्या व्यवसाय करू शकतात. विमान अपघातातून बचावलेल्या लिलियाना एस्ट्राडा हिने धक्कादायक बाब सांगितली आहे. होंडुरासमध्ये झालेल्या या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 4 जण जखमी झाले होते. तिने dailymail.com ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की विमानातील तिच्या सीटमुळे तिचा जीव या प्लेन क्रॅशमध्ये वाचला आहे. भ्रष्टाचार विरुद्ध मोहीम राबवण्याचा दावा करणारे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे तरी लक्ष आहे का? अमेरिकेच्या इंटेलिजन्स रिपोर्टमुळे चीनी सरकारमधील गैरकारभार समोर आला आहे. शी यांच्या नातेवाईकांकडे अजूनही लाखो डॉलर्सचे व्यावसायिक उपक्रम आणि आर्थिक गुंतवणूक असल्याचे अलीकडच्या अहवालातून समोर आले आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल संघर्ष खूप जुना आहे. त्यात हमास या दहशतवाद्यांच्या संघटनेने गाझा पट्टीत पाय रोवले आहे. पण ओलीस ठेवलेल्या इस्रायली तरुणीने हमासच्या क्रूरतेचा चेहरा जगासमोर आणलाय. तिला शुद्ध आली तेव्हा ती एका खोलीत जमिनीवर पडली होती. तिच्या अंगावरील सर्व कपडे काढण्यात आले होते तर हमासचे 7 बंदूकधारी तिच्या समोर उभे होते. आपल्याला पिरियड्स सुरू असल्याने तिने सांगताच हमासचे दहशतवादी हसले. त्यांनी तिचे कपडे अंगावर फेकले आणि निघून गेले. त्यांचा इरादा बलात्कार करण्याचा होता पण पिरियड आल्याने आपण वाचल्याचे तिने सांगितलंय.
एलियन विषयी बाबा वेंगाची भाकीत चर्चेचा विषय ठरली आहे. बाबा वेंगा हिच्या दाव्यानुसार एलियन लवकरच मानवाशी संपर्क साधतील. वेंगाच्या दाव्यानुसार वर्ष 2125 मध्ये हंगेरी या देशात एलियन सर्वात अगोदर संदेश पाठवतील. या देशात ते कोणाशी पहिला संपर्क करतील हे स्पष्ट होत नाही, पण एलियनशी सातत्याने संपर्क होण्याचे संकेत तिने दिले आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने संगणक प्रोग्रामिंग, संगणन प्रणाली, AI आणि मशीन लर्निंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयांमध्ये अधिक सखोल ज्ञान मिळवण्यासाठी पदव्युत्तर डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा नवीन ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केलाय. तो मुख्यतः सॉफ्टवेअर विकासक, डेटा वैज्ञानिक, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि अभियंत्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये सातत्याने घडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची गंभीर दखल सोमवारी उच्च न्यायालयाने घेतली. या घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने न्यायालयाने राष्ट्रीय कृती दल स्थापन केले आहे. सन 2023 मध्ये IIT दिल्ली येथे शिक्षण घेत असताना आत्महत्या केलेल्या 2 विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केलेल्या अपीलावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलाय. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर असलेल्या परिमंडळांसह विविध विभाग व पोलीस ठाणे निहाय कायदे व न्यायालयीन स्वरूपाच्या कामकाजासाठी विधी अधिकारी पदाच्या 2 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कंत्राटी स्वरूपाच्या नियुक्तीसाठी 31 मार्च पर्यंत प्रत्यक्ष टपालाद्वारे अर्ज सादर करण्याची सूचना आयुक्तालयाने केली आहे. शासकीय फॉरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूट येथील एक प्राध्यापक हे विद्यार्थिनीचा शाब्दिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेत मंगळवारी आंदोलन केले. संबंधित प्राध्यापक आणि संस्थेच्या प्रभारी संचालक यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. बॉलिवूड अभिनेत्री शहाना गोस्वामीची प्रमुख भूमिका असलेला संतोष हा चित्रपट मोठ्या चर्चेत आलाय. याचे कारण म्हणजे आशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये संतोष चित्रपटासाठी अभिनेत्री शहाना गोस्वामीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यास बंदी घातली आहे. या चित्रपटासाठी UKने ऑस्करमध्ये प्रवेशिका दाखल केली होती. या चित्रपटाला ऑस्करमध्ये शॉर्टलिस्ट देखील केलं आहे. मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उलगडून भावनिक प्रवास घडवून आणणारा बंजारा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालाय. बंजारा हा मराठी चित्रपट सृष्टीतील पहिलाच चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण सिक्कीम सारख्या निसर्गरम्य ठिकाणी झाले आहे. सिक्कीमच्या 14,000 फूट उंच पर्वत रांगांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. म्युझिक रियालिटी शो इंडियन आयडलचं 15वं पर्व सध्या खूप चर्चेत आहे. हे पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलंय. एकूण 6 स्पर्धक या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यातील आळंदीच्या चैतन्य देवढेचा परफॉर्मन्स पाहून श्रेया घोषाल भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. आपापल्या सलामीच्या लढतीत हार पत्करणारे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ इंडियन प्रीमियर लीग 2020 क्रिकेटमध्ये आज बुधवारी आमने सामने येणार आहेत. यावेळी दोन्ही संघांचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न असेल. IPL मध्ये आता सातत्याने होणाऱ्या मोठ्या धावांसारख्या इम्पॅक्ट प्लेयर नियम कारणीभूत असल्याचे काही लोक म्हणतात. मी यांच्याशी सहमत नाही. खेळपट्ट्यांचे स्वरूप आणि संघाची आक्रमक शैलीत खेळण्याची तयारी हे यामागील मुख्य कारण आहे, असे चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला आहे. पंजाब किंग्सचा धडाकेबाज फलंदाज शशांक सिंगने गुजरात टायटन्स विरुद्ध शानदार खेळी केली. IPL 2025 मध्ये 25 मार्च रोजी अहमदाबाद मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने ही अद्भुत कामगिरी दाखवली आहे. शशांकने शेवटच्या षटकात मोहम्मद सिराजच्या चेंडूवर 5 चौकार मारले. यासह पंजाब किंग्स मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाले. शशांकने फक्त 16 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. त्याने त्याच्या डावात 2 षटकार आणि 6 चौकार मारले. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशा सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.